नमस्कार. मी विलास पाटील. अ, आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातील घोटाळ्यांसंदर्भात आणि वास्तवातील परिस्थितीसंदर्भात माहिती देण्यासाठी चॅनल सुरू केलेलं आहे. सध्या आपण बिंदू नामावली अ, अ, शिक्षक भरतीतील बिंदू नामावली घोटाळा या विषयासंदर्भात जनजागृती करण्यासाठी व्हिडिओ तयार करत आहोत. आता पवित्र पोर्टलमार्फत ज्या काही शिक्षक भरती होणार आहेत, त्यात बिंदू नामावली घोटाळा कसा झालेला आहे आणि काही विशिष्ट प्रवर्गांच्या जागा कशा पळवण्यात आलेल्या आहेत, आरक्षण असूनही त्यांना कसं ओपनमध्ये गृहीत धरलं जातं आणि ओपनमध्येच कॉम्पिटिशन करावं लागतं, या संदर्भात आपण माहिती देणार आहोत. आपले आतापर्यंत 3-4 व्हिडिओ झाले आहेत, ते तुम्ही बघितले असतील. जर बघितले नसतील तर खाली याच व्हिडिओच्या खाली तुम्ही येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, ते दाबा. तुम्हाला काही मत व्यक्त करायचं असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. आजचा विषय आहे आपल्या सांगली जिल्ह्यातील कन्नड माध्यमाच्या शाळांमध्ये किती जागा आहेत. आपल्याला माहिती आहे शिक्षक भरतीसाठी वेगवेगळ्या माध्यमाच्या शाळा असतात. सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेसंदर्भात आपण जाहिरातीमध्ये कोणत्या प्रवर्गावर अन्याय झालेला आहे, बिंदू नामावली घोटाळ्यामुळे कुठल्या प्रवर्गाला जागा नाहीत, या ज्या शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे, त्यामध्ये एकूण 62 जागा आहेत. या 62 जागांपैकी कोणत्या प्रवर्गाला किती आहेत हे आपण बघणार आहोत. तर यामध्ये अनुसूचित जमातीसाठी भजबला 4 जागा आहेत, भजक 0 जागा, भजड 6 जागा, इतर मागासवर्गीयांना 12 जागा, विशेष मागास प्रवर्गाला 2 जागा, EWSला 6 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी 13 जागा आहेत. अशा एकूण 62 जागांचं विभाजन या प्रवर्गांमध्ये झालेले आहे. त्यापैकी विमुक्त जाती अ आणि भटक्या जमाती क या प्रवर्गांना जागाच नाहीत. आता आपण बघतोय सर्व जिल्हा परिषदांच्या खाजगी संस्थांच्या ज्या जाहिराती येत आहेत, त्याच्यामध्ये भटक्या जमातींना जागाच नाहीत. भटक्या जमातींच्या सर्व जागा चोरण्यात आलेल्या आहेत बिंदू नामावली घोटाळा करून, आणि अधिकारी लोक दाद देत नाहीत. तर समाजाने याविषयी जागृत होण्याची गरज आहे. आता या 62 जागांमध्ये कुठल्या विषयासाठी, कुठल्या वर्गासाठी कशा जागा आहेत त्या आपण बघणार आहोत. तर 1 ते 5 चे वर्ग आहेत कन्नड माध्यमामध्ये. त्यात इंग्लिश माध्यम शिकवण्याच्या माध्यम जे इंग्लिश आहे त्यासाठी 13 जागा आहेत आणि कन्नड माध्यमासाठी 22 जागा आहेत. 6वी ते 8वी साठी कन्नड माध्यमाच्या गणित विषयासाठी 18 जागा आहेत. 6वी ते 8वी इंग्लिश विषयासाठी 6 जागा आहेत, हिंदीसाठी 1, कन्नडसाठी 2 जागा आहेत. म्हणजे ज्या प्रवर्गांना जागा आहेत त्याच प्रवर्गांमधून कुठल्या विषयाला किती जागा आहेत याचं हे विभाजन झालेलं आहे. आणि ज्या प्रवर्गांना जागाच नाहीत, म्हणजे विमुक्त जाती अ आणि भटक्या जमाती क या प्रवर्गांना जागाच नाहीत, तर त्यांच्या ना कन्नड माध्यमात जागा आहे सांगली जिल्ह्यामध्ये, ना मराठी माध्यमात आहेत, ना इंग्लिश माध्यमात आहेत, ना कुठंच आहेत. त्याच्यामुळे या प्रवर्गांना कोणत्याही जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तरी मला भटक्या जमाती क या हा जो प्रवर्ग आहे म्हणजे धनगर समाजाला कोणत्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही खाजगी संस्थेत जिल्हा परिषदेमध्ये जागाच दिसल्या नाहीत. तर या संदर्भात जनजागृती होणं आवश्यक आहे. आणि सर्वच नोकर भरतीमध्ये बिंदू नामावली घोटाळा करून कसं डावललं गेलं आहे हे जर लोकांना समजून द्यायचं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा. तुमचं जर काही म्हणणं असेल तर खाली कमेंट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये आणि अबाउट सेक्शनमध्ये व्हिडिओच्या खाली आहे, तिथं काही ग्रुपच्या लिंक्स आहेत. त्यात शिक्षक भरतीच्या टेलिग्राम ग्रुपची एक लिंक आहे, त्याच्यावर दाबा. टेलिग्राम ग्रुपच्या लिंकमध्ये या. आणि सध्या जे काही मुंबईला आंदोलन चालू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर